संसदेत राहुल गांधी यांच्या भाषणावरती आम्ही काल व्हिडिओ केला होता आणि त्या व्हिडिओमध्ये एक वाक्य असं वापरलं होतं की शक्यता अशी आहे की त्यांच्या भाषणाला उत्तर देताना सत्ताधारी पक्षाकडून जे कोणी उभं राहतील त्यावेळेस राहुल गांधी गायब असतील आणि प्रत्यक्षात तसंच घडलं। राहुल गांधींनी संसदेतून चक्क पळ काढला। जे 3 महत्त्वाचे मुद्दे आम्ही उपस्थित केले होते की राहुल गांधींना जो काय आरोप करायचा त्याचा एक तर त्यांनी सकृतदर्शनी तरी महत्त्वाचा ठामठोक असा ठळक ढोबळ पुरावा द्यायला हवा होता, तो दिला नाही। त्याच्यानंतर अदानी यांच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणारे जे कोणी होते त्यांनी त्याच्यावरती प्रतिक्रिया द्यायला पाहिजे। उलट राहुल गांधीच्या भाषणानंतर त्यांचा शेअर वधारायला सुरुवात झाली। आणि तिसरा मुद्दा अर्थातच प्रत्यक्ष लोक मतदान करतात आणि तुम्हाला जर एवढं आरोप करायचा असेल तर तुम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊ शकता, असे ते सगळे वेगवेगळे मुद्दे होते। आता प्रत्यक्षामध्ये राहुल गांधी यांनी ज्यांची बाजू घेतली होती, हैदराबादचा GVK ग्रुप जो आहे तेलंगणामधला, त्यांच्याकडे मुंबईचं विमानतळ होतं आणि ते त्यांच्याकडून काढून घेऊन सरकारने त्यांच्यावरती दबाव आणला आणि ते कसं अदानीच्या पदरामध्ये टाकलं असा राहुल गांधींनी प्रत्यक्ष संसदेत केलेला आरोप आहे। आता राहुल गांधींचं दुर्दैव इतकं किंवा त्यांचा मूर्खपणा इतका की त्याला भाजपच्या लोकांनी काय आणि कसा म्हणजे प्रतिक्रिया त्याच्यावरती द्यावी ही वेगळी गोष्ट, किंवा त्याचा प्रतिवाद कसा करावा। प्रत्यक्ष खुद्द JVK त्या उद्योग समूहाचे उपाध्यक्ष संजय रेड्डी समोर आले पत्रकारांच्या आणि संजय रेड्डींनी अतिशय स्पष्टपणे राहुल गांधींच्या आरोपाची चिरफाड केली। पहिला मुद्दा असा होता की 2020 मध्ये लॉकडाऊनच्या काळात 4 महिने हे विमानतळ जे होतं ते जवळपास बंद होतं, ठप्प होतं। त्या ठिकाणी कुठली उलाढाल होत नव्हती, विमानं येत नव्हते आणि या काळामध्ये ह्या उद्योग समूहाला प्रचंड तोटा झाला। त्याच्यामुळे यांनी नवीन गुंतवणूकदार त्याच्यामध्ये कसे येतील असे प्रस्ताव ठेवले। त्याच्यातल्या 3 पैकी एक अदानी असे होते, पण बाकीच्या गुंतवणूकदारांनी पैसे देण्यास तात्काळ नकार दिला। ह्यांची अडचण होती, लक्षात घ्या मुद्दा हा स्वतः प्रत्यक्ष GVK ग्रुपच्या उपाध्यक्षांनी केलेला खुलासा आहे, ज्यांची बाजू घेऊन राहुल गांधी संसदेमध्ये अदानीच्या नावानं खडे पडत होते आणि त्या अनुषंगानं मोदींवरती टीका करत होते। ते GVKचे उपाध्यक्ष समोर आले, आमच्या उद्योग समूहाला तोटा होता, त्याच्यामधून बाहेर पडायचा मार्ग आम्ही शोधत होतो। अशा वेळी अदानींचा प्रस्ताव आमच्या समोर आला, त्यांनी तात्काळ काय महिना 1.5 महिन्यातली गोष्ट आहे पैसे द्यायचं मंजूर केलं, त्याप्रमाणे आम्ही तो करार पूर्ण केला आणि हा उद्योग म्हणजे ते विमानतळ त्यांच्याकडे चालवायला दिलं। आता लक्षात घ्या, हे कुठलंही विमानतळ खाजगी झालेले नाहीयेत, ह्यांचं मॅनेजमेंट व्यवस्थापन जे आहे ते कंपन्यांकडे दिलेले आणि हा निर्णय वाजपेयींच्या काळात झालेला होता। म्हणजे तत्वशः असं ठरलं होतं की सरकार जास्तीत जास्त विमानतळ उभे करणं, त्यांची सगळी ती व्यवस्था पाहणं हे सरकारच्या मर्यादेच्या बाहेर गेलेलं आहे। नवीन सगळी जी आव्हानं पेलायची असतील तर बाकीचे पण गुंतवणूक आली पाहिजे आणि ह्या व्यवस्थापनाच्यासाठी विमानतळ विकून टाकणे नव्हे, विमानतळांच्या व्यवस्थापनेसाठी नवीन लोक यायला पाहिजेत, म्हणून त्या पद्धतीनं प्रस्ताव मागवले गेले। प्रत्यक्ष हे सगळं टेंडरिंग होणे, प्रस्ताव पास होणे, मंजूर होणे या सगळ्या सालापर्यंत 2006 साल उजाडलं। तोपर्यंत वाजपेयी सरकार गेलं होतं आणि मनमोहन सरकार आलेलं होतं, तरीही सरकारचं धोरण तेच राहिलं। महत्त्वाची गोष्ट, आज जे उच्च ह्याच्यामध्ये टीका करायलेत राहुल गांधींनी ह्याचं उत्तर द्यावं ना सगळ्यात पहिल्यांदा। तुमच्या काळामध्ये ह्या GVK समूहाला ते जेव्हा काय म्हणते विमानतळ चालवण्यासाठी देण्यात आलं, त्याच्यामध्ये एक अट अशी होती की ज्याला पूर्वाश्रमीचा अनुभव आहे, हा मुद्दा राहुल गांधींनी उपस्थित केलेला आहे। तेव्हा ठरलं असं होतं की ह्याच्यामध्ये फार थोडे लोक आहेत, मोनोपॉली तयार होईल, त्याच्यामुळे पूर्वीचा अनुभव पाहिजे, ही अट काढून टाका। हे सगळ्यांनी मिळून ठरवलं, आधी वाजपेयी आणि नंतर मनमोहन। भाजप म्हणजे NDAचं सरकार आणि नंतर UPAचं सरकार, या दोन्हीही सरकारांना स्वतःचं बहुमत नव्हतं। वाजपेयीचंही सरकार त्यांना पाठिंबा देणाऱ्या इतर पक्षांवरती होतं, म्हणजे ते NDAचं सरकार होतं आणि UPAचं सरकार, काँग्रेसला तर बहुमत नव्हतं, 140-45 काहीतरी त्यांचे खासदार होते। डाव्यांचा पण पाठिंबा होता, जे डावे आज आरडाओरडा करायलेत, क्रोनी कॅपिटलिझम म्हणायला लागलेत। या सगळ्यांनी याचं उत्तर द्यावं की ही सगळी चिरफाड जी आहे ते प्रत्यक्ष GVKच्या उपाध्यक्षांनीच केलेली आहे पत्रकारांच्या समोर। 2006ला हे विमानतळाचे व्यवस्थापन त्यांच्या ताब्यामध्ये आलं, त्यांनी ते चालवलं। त्यांना जेव्हा तोटा आला, कोरोनाच्या काळामध्ये चालवणं अशक्य झालं, तेव्हा त्यांनी प्रस्ताव दिलेला आहे तो, जो अदानीने स्वीकारला आणि मग त्या मुंबई विमानतळाचं व्यवस्थापन हे अदानीकडे गेलं। विमानतळ कोणी कोणाला विकलेलं नाही।
आता असा सगळा खुलासा झाल्याच्या नंतर राहुल गांधी आणि सगळे काँग्रेसवाले तोंडावरती पडले, तोंडघशी पडले. हा मुद्दा आम्ही मागच्याच व्हिडिओमध्ये उपस्थित केला होता. राहुल गांधी जेव्हा आरोप करायला लागले त्याला कुठला आधार नाहीये आणि तुम्ही ज्यांची बाजू घेऊन ज्यांच्यावरती अन्याय झाला जाणीवपूर्वक तो मोदींनी केला, अदानीला ते एअरपोर्ट जबरदस्ती कसं त्यांच्याकडून घेतलं. बरं, हा प्रश्न स्वच्छपणे पत्रकारांनी संजय रेड्डी यांना विचारला की तुमचा समूह नफ्यामध्ये होता पण तुमच्याकडून ते काढून घेण्यात आलं, असं काही घडलं का? त्यांनी त्याचाही स्पष्टपणे खुलासा केलेला आहे. प्रत्यक्ष आम्हाला तोटा आलेला होता, आम्हाला मुंबई विमानतळ चालवणं म्हणजे त्याचं व्यवस्थापन शक्य नव्हतं म्हणून हे घडलेलं आहे. असाच किस्सा NDTVच्या बाबतीत घडलेला आहे. ते कर्जात बुडालेले होते किंवा त्यांचे जे आर्थिक गैरव्यवहार होते म्हणून त्यांनी ते विकायला काढलं आणि रवीश कुमार यांनी राजीनामा दिला. रवीश कुमारांना कोणीही पदावरून काढलं नाही, त्यांना कोणीही हाकलून दिलेलं नव्हतं. आर्थिक गैरव्यवहारामुळे, आर्थिक अडचणीमुळे तो उद्योग समूह अडचणीत आलेला होता. तसंच त्याच पद्धतीने GVK सुद्धा आर्थिक याच्यामुळे अडचणीत आलेले होते आणि त्यांनी अशा पद्धतीनं ते जे व्यवस्थापन आहे अदानीकडे दिलं. राहुल गांधींचा इतक्या जबाबदार पदावरती असतानाचा मूर्खपणा हा की त्यांनी हे आरोप करताना किमान काहीतरी तथ्य समोर मांडायला पाहिजे होती. त्यांना मोदी का म्हणत नाहीत, मोदी का खुलासा देत नाही, त्याच्यावरती पण अतिशय स्वच्छपणे अधिकृतरित्या जो समोर आलेला मुद्दा होता की जर तुम्हाला ह्याच्याबद्दल काही तक्रार करायची असेल तर ती तक्रार काहीतरी एव्हिडन्स काहीतरी समोर आलं तर त्याच्याबद्दल चौकशी करण्यात येईल. जॉईंट पार्लमेंट कमिटी, संसदेची संयुक्त समिती तुम्ही बसवा असं जेव्हा म्हणतात तेव्हा प्रत्यक्ष काहीतरी तक्रार समोर पाहिजे ना. असंख्य त्याच्यातल्या बारीक बारीक गोष्टी हे काहीच ते ऐकायला तयार होते. जसं काही लोकमान्य टिळक जसं म्हणाले होते की चारण्याचा गांजा पिला तर कोणाला किती कल्पना सुचतात, तसे कुठली नशा करतात काय माहिती नाही, पण तशी ती केली आणि ते वाटेल तशी बडबड करायला लागले. आणि त्यांचं भाषण चालू असताना लगेच त्यांचं जी काही इकोसिस्टीम ज्याचा उल्लेख नंतर मोदींनी आपल्या भाषणामध्ये केला त्या सगळ्यांनी आरडाओरडा बडबड आणि धिंगाणे सुरू करून टाकले. ह्याच्यामध्ये काही तथ्य नाहीये. चौकीदार चोर आहे असं जे आरडाओरडी त्यांनी केली होती राफेल डीलच्या संदर्भामध्ये वाटेल तशी बडबड केलेली आहे. आता ते सगळे जुने व्हिडिओ समोर येत आहेत. अरुण जेटली सारख्या ज्येष्ठ मंत्र्यांनी ज्या पद्धतीनं सौम्य भाषेमध्ये तेव्हा राहुल गांधींची चिरफाड केली होती तो आणि तसाच मुद्दा आता समोर येतोय. राफेलच्या बाबतीतले वाटेल तसे आकडे वेगवेगळ्या सभांमध्ये राहुल गांधींनी फेकले होते. चौकीदार चोर आहे म्हणून आरडाओरडा केला होता, पण प्रत्यक्ष अधिकृतरित्या जेव्हा त्यांच्या विरोधामध्ये बदनामीचा खटला दाखल झाला त्यांना न्यायालयामध्ये जाऊन नाक रगडून माफी मागावी लागली होती. आताही हे प्रकरण तसंच होणार आहे. आम्ही मागच्याच व्हिडिओत सांगितलं होतं. तुम्ही जे आरोप करता आहात किंवा तुम्ही ज्या शेअर बाजाराचा उल्लेख करतात, आज जे डावे आता जी टीका करत होते जेव्हा की अदानींच्या ह्याचे शेअर गडगडले आणि लाखो करोडो डॉलर्सचं कसं म्हणजे शेअर्सचं कसं नुकसान झालं रुपयाचं हे जेव्हा सांगतायत आणि हे जे आरडाओरडा करणारे डावे आहेत, आता ओरडणारे लिब्रांडू आहेत, त्यांनी ह्याचं उत्तर द्यावं. यांचेच नेते AB बर्धन पत्रकारांच्या समोर म्हणले होते की भाड में जाए शेअर मार्केट, हे वाक्य आहेत त्यांचे. कम्युनिस्ट सरचिटणीस AB बर्धन यांचं हे वाक्य आहे. म्हणजे तुम्हाला किमान त्या शेअर बाजार आणि त्याची उलाढालच्या किमान माहिती काही नाहीये किंवा तुम्ही तसं निदान दाखवत तरी आहात. आता जेव्हा तुम्ही ह्या बाजारामध्ये जे काही वरखाली होतं जर त्याचे भाव कोसळले आणि शेअर बाजार गडगडला म्हणून तुम्ही आरडाओरडा करायला छाती पिटायला लागला. एक सरळ साधा प्रश्न काल आणि परवाच्या सगळ्या चॅनल्सवरच्या चर्चेमध्ये समोर आला होता की मग आता जेव्हा त्याचे शेअर्स वाढत चाललेले त्याच्यासाठी तुम्ही काय करणार आहात? जर शेअर्स घडगडले तर तुम्ही सगळ्या पद्धतीनं सर्वसामान्य लोकांचं नुकसान झालं, पैसा निघून कसा गेला, म्हणजे एकीकडून म्हणायचं की शेअर बाजार भाड में जाए, शेअर बाजाराचा सामान्य माणसाशी संबंध नाही म्हणणारे हे सगळे डावे समाजवादी लिब्रांडू शेअर बाजार गडगडला तर हेच छाती पिटायला लागलेत. आणि आता जेव्हा शेअर बाजार वधारला कुठल्याही कारणानं का असेल मग तुम्ही असं म्हणणार आहात की नाही फार छान चालू आहे. हे सगळं जे ढोंग आहे ना ते राहुल गांधी बोलले आणि नंतर ज्या पद्धतीनं सगळ्या घटना घडल्या त्यांना आपसुकच समोर आलं. त्याच्यावरची ही उसंतवाणी. करुणी आरोप गायब राहुल संसदेला हुल देवोनिया, जयाची घेऊन बाजू हा बोलला अन्यायना झाला तोच म्हणे, करताना अशी व्यर्थ बडबड झाली गडबड आरोपात,
नको बोलू असे बोल पोरकट कुणी ना निकट सांगणारे. दरबारी सारे भोवती कोंडाळे पक्षाचे वाटोळे करणारे. राजकारणाला करीती हे गार कोण सल्लागार राहुलचे. चौकीदार चोर होईल ही स्थिती ऐसे मूढमती कांत म्हणे. ऐसे मूढमती कांत म्हणे. जी अवस्था चौकीदार चोर ह्या आरोपाची झाली होती आणि अधिकृतरित्या त्याचं सगळ्या चिंध्या उडाल्या, त्याच पद्धतीनं अदानी काय आणि कसे दोषी आहेत, आर्थिक गैरव्यवहार काय, ह्याची चौकशी व्हावी. त्याच्याबद्दल आम्हाला काहीच म्हणायचं नाही. आम्ही तर त्याच्यातले तज्ज्ञ सुद्धा नाही आहेत. त्या क्षेत्रातले जे तज्ज्ञ आहेत ते समोर येतील, त्याच्या बाबतीतले जे काही गैरव्यवहार झाले असतील ते मांडतील आणि ते मांडले जावेत. सर्वोच्च न्यायालयामध्ये याच्यावरती खटला दाखल व्हावा, त्याची चौकशी व्हावी. ह्याच्याबद्दल चर्चा करायचं काहीच कारण नाही. पण तुम्ही जेव्हा आरोप करता आहात तेव्हा त्या आरोपाला काहीतरी पुरावे द्यायला पाहिजेत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही खोटं बोलता आहात, संसदेसारख्या सर्वोच्च ठिकाणी तुम्ही जाऊन खोटं बोलतात बेजबाबदारपणे, आणि नंतर तुम्ही अक्षरशः पळून जाता. संसदेला तोंड द्यायचं पण तुमचं धाडस राहत नाही, धैर्य तुमच्याकडे शिल्लक राहत नाही. हे आम्ही मागच्याच व्हिडिओत सांगितलं होतं आणि नंतर ते खरं ठरताना दिसत आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद.